गुड मॉर्निंग. मी डॉक्टर प्रतीक सोमनाथ शेटे, MBBS MD मेडिसिन, DM नेफ्रोलॉजी, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन, किडनी विकार तज्ज्ञ असून नाशिक येथे सध्या प्रॅक्टिसिंग आहे. आज आपण किडनी, त्याचं ॲनाटॉमी, बेसिक स्ट्रक्चर, फिजिओलॉजी, त्याचे फंक्शन्स आणि त्याचे ॲबनॉर्मल इश्यूज जे काही आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. आपल्याला नॉर्मली जन्मतः 2 किडनीज असतात. मागच्या बाजूला 9 ते 11 सेंटीमीटर किडनीचा आकार असतो, साधारण मुठी एवढा आकार असतो. त्याचं बेसिक काम असतं लघवी बनवणं, BP कंट्रोल करणं, क्षार फिल्टर करणं, हिमोग्लोबिनसाठी लागणारा एरिथ्रोपोएटिन नावाचं घटक बनवणं आणि अतिरिक्त क्षार फिल्टर करणं. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे युरिन फॉर्मेशन, लघवी बनवणं. किडनीमध्ये असंख्य प्रमाणात गाळणे असतात, नेफ्रॉन्स असतात, ते ह्या कामासाठी त्याला मदत करतात. लघवीद्वारे अतिरिक्त प्रमाणात जे क्षार जमा झालेले असतात शरीरामध्ये ते बाहेर फेकण्याचं काम दोन्ही किडनीद्वारे केलं जातं. किडनीला दोन्ही साईडला युरेटर्स म्हणजे मूत्रनलिका अटॅच असतात. त्या खाली जाऊन मूत्राशयाशी, ब्लॅडरशी मिळतात. ह्या किडनी युरिनरी युरिनरी ट्रॅक्ट, युरेटर्स आणि ब्लॅडर, KUB हा रिजन शरीरातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे किडनीचं ते युरिन फॉर्मेशन. दुसरं काम जे महत्त्वाचं आहे ते BP रेग्युलेशन. रेनिन, अँजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन सिस्टीम ही याला खूप जास्त प्रमाणात मदत करते. हा महत्त्वाचा घटक असून दुसरं काय की BPच्या पेशंटमध्ये आपण बघतो, उच्च रक्तदाबाच्या पेशंटमध्ये पण किडनीवर सूज येणं, किडनीवर ताण येणं हे काही प्रमाणात आपल्याला दिसून येतं. तर ह्याच कारणामुळे की किडनीचा आणि ब्लड प्रेशरचा खूप जवळचा संबंध आहे. तिसरं महत्त्वाचं काम सोडियम, पोटॅशियम, युरिक ॲसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन D3, युरिया, क्रिएटिनिन हे अतिरिक्त प्रमाणात जमा झालेले क्षार लघवीद्वारे बाहेर फेकले जातात. याचं फिल्ट्रेशनचं काम दोन्ही किडनीद्वारे केलं जातं. चौथं महत्त्वाचं काम म्हणजे हिमोग्लोबिनसाठी लागणारा घटक एरिथ्रोपोएटिन हे किडनीजमध्ये फॉर्म होतं. किडनीजच्या डिसऑर्डरमध्ये म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये जेव्हा किडनी परमनंटली डॅमेज होतात त्यासाठी आपल्याला बाहेरून एरिथ्रोपोएटिन नावाचा घटक इंजेक्शनच्या स्वरूपात द्यावा लागतो. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काम म्हणजे ॲसिड बेस बॅलन्स. ॲसिड बेस डिसऑर्डर्स जे आपल्याला काही प्रमाणात दिसतात, मेटाबॉलिक ॲसिडोसिसचं प्रमाण किडनीच्या पेशंटमध्ये खूप जास्त प्रमाणात असतं. त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटचं प्रमाण रक्तात कमी होतं. PCO2चं प्रमाण त्या रिपोर्टमध्ये आपल्याला रक्तामध्ये आपल्याला कमी प्रमाणात दिसतं आणि पेशंटला त्याची काही लक्षणं जाणवतात. हे झालं बेसिक ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीबद्दल. त्याच्यानंतर आपण बघूयात की काय महत्त्वाची कारणं आहेत की जेणेकरून किडनीवर ताण येतो, किडनीवर सूज येते असं म्हटलं जातं किंवा किडनीचं काम कमी होतं. तर त्याला बेसिकली ॲक्यूट किडनी इंजरी आणि क्रॉनिक किडनी डिसीज असे 2 प्रकारात आपण बघू शकतो की टेम्पररी डॅमेज म्हणजे ॲक्यूट किडनी इंजरी, क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे परमनंट डॅमेज. आता याच्यामध्ये पण किडनीच्या विकारांमध्ये काही प्रकार असतात. जन्मजात काही व्याधी असतात ज्याला कंजनायटल म्हणतो आपण, काही अनुवंशिक घटक असतात ज्याला हेरिडेटरी डिसऑर्डर्स म्हणतो आपण, आणि काही ॲक्वायर्ड कंडिशन असतात जे जन्माच्या नंतर आपल्याला काही दुसऱ्या कारणांमुळे किडनीवर ताण येतो. कंजनायटल डिसऑर्डर्समध्ये काही पेशंटला, काही व्यक्तींना जन्मजात एकच किडनी असते. काही व्यक्तींचं आयुष्य निघून जातं पण एकदम 60-70मध्ये त्यांना समजतं की आपल्याला एकच किडनी होती. त्यावेळेस काही लक्षणं दिसतात त्यांना. दुसरी गोष्ट म्हणजे काही याच्यामध्ये किडनी जोडलेल्या असतात, हॉर्शू किडनी ज्याला म्हणतो आपण, किंवा मेडुलरी सिस्टिक डिसीज किडनीचा जो आहे प्रकार, हे काही प्रकार जे असतात त्याच्यामध्ये हे जन्मजात आपल्याला व्याधी दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रक्चरल डिफॉर्मिटी म्हणजे व्हसायक्युरेटरिक रिफ्लक्स VUR नावाचा घटक असतो. त्याच्यामध्ये जन्मजातच बालकांना याचा त्रास दिसतो, सारखं युरिन इन्फेक्शन होणं, किडनीवर ताण येणं आणि भविष्यामध्ये जाऊन त्यांना अतिशय कमी वयामध्ये किडनी डिसऑर्डर्स, क्रॉनिक किडनी डिसीज आणि त्याच्यानंतर डायलिसिस आणि ट्रान्सप्लांटची गरज पडते. हे आपल्याला काही केसेसमध्ये दिसतं. ॲक्वायर्ड कंडिशन्स म्हणजे काय की किडनीमध्ये बेसिकली ग्लोमेरुलस नावाचा जो घटक आहे त्याचा आजार होणं, क्रॉनिक ग्लोमेरुलर डिसीज ज्याला म्हणतो आपण, किंवा ट्युब्युलर इंटरस्टिशियल डिसीज, क्रॉनिक ट्युब्युलर इंटरस्टिशियल डिसीज, ह्या 2 त्रासांमुळे, ह्या 2 त्रासापैकी एका त्रासामुळे किडनीज परमनंटली डॅमेज होऊ शकतात. त्या कंडिशन्समध्ये आपल्याला बघायला भेटतं की लघवीतून अतिरिक्त प्रमाणात प्रोटीन जातं आहे, प्रथिनं जातं आहे, जे नॉर्मली 50 ते 150 मिलीग्राम जायला पाहिजे ते 500 मिलीग्राम, 1 ग्राम, 3 ग्राम, 5 ग्राम, 10 ग्रामच्या पण वरती जाऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे अंगावर सूज येत आहे, डोळ्यांखाली सूज येत आहे, हातापायावर सूज येत आहे, शरीरामध्ये सॉल्ट अँड वॉटर रिटेन्शन जे पाणी आणि मिठाचं प्रमाण वाढलेलं आहे, लघवीद्वारे जे फिल्टर व्हायला पाहिजे ते फिल्टर न होता शरीरात जमा होतं आणि शरीरासाठी ते विषारी ठरू शकतं.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दिसून येते की रक्तात काही प्रमाणात हिमॅच्युरिया म्हणजे लघवीमधून रक्तस्राव होणं, मायक्रोस्कोपिक कमी प्रमाणात किंवा मॅक्रोस्कोपिक जास्त प्रमाणात हिमॅच्युरिया दिसू शकतो. काही केसेसमध्ये नेफ्रॉटिक सिंड्रोमच्या केसेसमध्ये कोलेस्ट्रॉलची लेवल अत्यंत जास्त प्रमाणात वाढते, हायपर कोलेस्ट्रॉलेमिया आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये टोटल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईडची लेवल खूप जास्त प्रमाणात वाढते आणि गुड कोलेस्ट्रॉल जे आहे HDL नावाचं हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन ते कमी प्रमाणात दिसतं. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते जास्त प्रमाणात वाढतं. चौथी महत्त्वाची गोष्ट याचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे कोॲग्युलेशन डिसऑर्डर्स आपल्याला दिसतात. पेशंटला रक्तपातळीची लेवल कमी जास्त होऊ शकते. पाचवा महत्त्वाचा घटक म्हणजे याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणं. ब्लड प्रेशर काही प्रमाणामध्ये जे नॉर्मली आपण 120/80 130/80 म्हणतो ते जास्त प्रमाणात सिस्टोलिक ब्लड प्रेशरवरचा जो ब्लड प्रेशर आहे तो 140-50च्या वरती जाऊ शकतो आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर लेवल 90-100च्या वरती जाऊ शकते. हे झालं नेफ्रॉटिक सिंड्रोमबद्दलचं. क्रॉनिक ग्लोमरुलर डिसीजबद्दलचं. क्रॉनिक ट्युब्युलर इंटरस्टिशियल डिसीजमध्ये पण असे काही घटक दिसू शकतात ज्याच्यामुळे किडनीला परमनंटली डॅमेज होऊ शकतं. काही व्यक्तींना डायरेक्टली 5व्या टप्प्यावर गेल्यानंतरच या आजाराची लक्षणं दिसतात, काही व्यक्तींना पहिल्या टप्प्यापासूनच दिसतात. क्रॉनिक किडनी डिसीज हा आजार 5 टप्प्यात असतो ज्याच्यामध्ये ग्लोमरुलर फिल्ट्रेशन रेट ज्याला GFR म्हणतो आपण तो 120च्या वरती असतो नॉर्मली. त्याच्यामध्ये जो कमी झाल्यानंतर 90, त्याच्यानंतर 60 ते 90, त्याच्यानंतर 45 ते 60, 31 ते 45, 30च्या खाली आल्यानंतर चौथा टप्पा आजाराचा होतो आणि 15%च्या खाली जेव्हा दोन्ही किडनी काम करतात त्याला आपण एंड स्टेज किडनी डिसीज म्हणजे CKDचा 5वा टप्पा म्हणतो. ज्यावेळेस पेशंटला कधी पण डायलिसिसची गरज लागू शकते आणि त्यावेळेस 2च दरवाजे आपल्या समोर असतात, 2च पर्याय असतात, डायलिसिस करणं आणि ट्रान्सप्लांट करणं. डायलिसिसबद्दल आपण नंतर जाणून घेऊयात. सध्या किडनी विकाराबद्दलचे काही लक्षणं असतात त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. किडनीच्या आजारामध्ये जसं मी बोललो की ॲक्यूट किडनी इंजरी म्हणजे टेम्पररी डॅमेज होणं आणि क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे परमनंट डॅमेज होणं, हे 2 प्रकार असतात. ॲक्यूट किडनी इंजरीमध्ये टेम्पररी डॅमेज काही इन्फेक्शन्स, ट्रॉमा, शरीरामध्ये काही इतर इन्फेक्शन झाले, रक्ताचा संसर्ग झाला, लघवीचा संसर्ग झाला, किडनीमध्ये इंटरनल काही इन्फेक्शन्स असेल, पस वगैरे पायलोनेफ्रायटिस सारखं किंवा पायोनेफ्रॉसिस, ॲप्सेस होणं, काही जखम होणं किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण काही केसेसमध्ये किडनी इंजरी होऊ शकते. अशा काही केसेसमध्ये रिनल आणि पोस्ट रिनल अशा काही केसेसमध्ये आपल्याला ॲक्यूट किडनी इंजरी दिसू शकते. त्याच्यामध्ये टेम्पररी क्रिएटिनिन वाढतं, किडनीचं काम टेम्पररी कमी होतं जे मेडिकेशन्सने, हायड्रेशनने, सलाईनने, अँटीबायोटिक्सने आपण त्याला कव्हर करू शकतो. 100% रिकव्हरी ह्या केसेसमध्ये दिसू शकते. इन केस जर 8 वीक्स किंवा 12 वीक्समध्ये जर रिकव्हरी आपल्याला नाही दिसली तर आपल्याला किडनी बायोप्सीचा ऑप्शन असतो. किडनी बायोप्सीची गरज ह्या केसमध्ये लागू शकते. म्हणजे छोटासा तुकडा आपण काढून मायक्रोस्कोपच्या खाली चेक करतो, त्याच्यानंतर आपण त्या पेशंटला काही अतिरिक्त गोळ्यांची गरज आहे का, ट्रीटमेंटची गरज आहे का, इम्युनोसप्रेसिव्ह मेडिसिनची गरज आहे का, स्टेरॉइडसारख्या गोळ्यांची गरज आहे का ते आपण बघतो. किडनी बायोप्सी ही एक डायग्नोस्टिक प्रोसिजर आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोसिजर आहे, छोटीशी प्रोसिजर आहे. त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. किडनी बायोप्सीची गरज काही केसेसमध्ये लागू शकते म्हणजे नेफ्रॉटिक सिंड्रोम किंवा ॲक्यूट किडनी इंजरी जी रिकवर नाही झालेली आहे किंवा पोस्ट ट्रान्सप्लांट जर ग्राफ्ट नवीन किडनी काम करत नाही आहे त्याच्यामध्ये ॲक्यूट ग्राफ्ट डिस्फंक्शन आहे किंवा क्रॉनिक ग्राफ्ट डिस्फंक्शन आहे किंवा आत्ताचे नवीन केसेस जे आपण बघतो की पोस्ट कोविड नेफ्रोपॅथी याच्यामध्ये आपल्याला बायोप्सीची गरज पडू शकते. ज्याच्यामध्ये प्रोग्नोसिस जर पेशंटचं चेंज होत असेल, जर त्याची आयुर्मर्यादा वाढवता येत असेल, जर आपल्याला त्याला रिलीफ देता येत असेल तर बायोप्सी आपण करतो. काही केसेसमध्ये पोस्ट इन्फेक्शियस ग्लोमेरुलर नेफ्रायटिस म्हणजे काही इन्फेक्शन्स नंतर पण किडनीमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, त्याच्यामुळे क्रिएटिनिन वाढणं आणि बाकीचा त्रास होणं, क्रिएटिनिन वाढल्यासोबतच रक्तस्राव होणं किंवा लघवी मधून अतिरिक्त प्रमाणात फेस होणं, प्रोटीन जाणं हे आपल्याला दिसू शकतं. किडनी बायोप्सीची गरज ह्या केसेसमध्ये आपल्याला डायबिटीसच्या पेशंटमध्ये पण आपल्याला लागू शकते, ज्याच्यामध्ये डायबिटीस काही वर्षांपासून आहे आणि किडनीवर सूज यायला लागली, क्रिएटिनिन वाढत चाललं आहे किंवा डायबिटीसमुळे काही बाकीचे कॉम्प्लिकेशन्स दिसायला लागले असतील तर आपल्याला डायबिटिक किडनी डिसीज आहे का नॉन डायबिटिक रिनल डिसीज आहे, NDRD आहे, ते डिफरन्शिएट करण्यासाठी किडनी बायोप्सीची गरज पडू शकते. काही महत्त्वाचे लक्षणं जे आहेत किडनीच्या पेशंटमध्ये जसं अतिरिक्त प्रमाणात लघवीला फेस होणं, वारंवार लघवीला जाणं, डोळ्यांखाली सूज येणं, हातापायाला सूज येणं, दम लागणं, धाप लागणं, डोकेदुखी, अत्यंत प्रमाणात उलट्या मळमळ होणं किंवा लघवीचं प्रमाण जे आहे ते कमी होणं अत्यंत, ह्यासारख्या केसेसमध्ये आपल्याला अर्जंटली
त्याला इव्हॅल्युएट करणं गरजेचं असतं, त्याला टेस्ट करणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर मग आपण काही नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह टेस्टच्या मदतीने आपण किडनीवर किती प्रमाणात सूज आहे ते आपण बघू शकतो.